पुढच्या बातम्यांकडे वळूयात। बीएमसीच्या सहाय्यक आयुक्तावर मारहाण झालेली आहे। शिवीगाळ आणि खंडणीचे आरोप होत आहेत। मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक आणि सीएम कार्यालयाकडे तक्रार आहे। स्वतःच्याच कार्यालयामध्ये डांबून मारहाण केल्याची तक्रार आहे। महापालिकेच्या एस वॉर्डचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील आणि आणखी 4 जणांच्या विरोधात गंभीर आरोप आहेत। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषली, तक्रारदार निश्चित पटेल यांनी ही तक्रार काही दिवसापूर्वी मुंबई पोलीस त्याचबरोबर पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयात केलेली होती। मात्र या सगळ्या तक्रारीमध्ये स्वतःच्याच कार्यालयामध्ये डांबून ठेवून शिवीगाळ करत मला गंभीर मारहाण करून 7 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप एस वार्डचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील, त्याचबरोबर पीएसआय स्वाती वरुटे आणि इतरांवरती करण्यात आलेला होता। मात्र या सगळ्या आरोपासंदर्भात बोलताना सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांनी सगळे हे आरोप जे आहेत ते फेटाळून लावलेले आहेत आणि असा कोणताही प्रकार घडलेला नाहीये। शिवाय मी निश्चित पटेल याच्याकडे कुठल्याही पद्धतीची खंडणीची मागणी केलेली नाही असं स्पष्टीकरण सुद्धा महेश पाटील यांनी टीव्ही 9शी बोलताना दिलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून जी प्रॉपर्टी सेल आहे त्यांच्याकडून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते। त्या संदर्भात काही जणांची जबाब सुद्धा नोंदवण्यात आलेले आहेत। मात्र निश्चित पटेल यांनी केलेले आरोप सुद्धा तितकेच गंभीर मानले जात आहेत। महेश पाटील हे मुंबई महानगरपालिकेच्या एस वॉर्डचे सध्या सहाय्यक आयुक्त म्हणून काम करतायत आणि त्यांच्यावरती हे सगळे आरोप करण्यात आलेले आहेत। वांद्र्यामधल्या एका प्रोजेक्टसाठी महेश पाटील आणि निश्चित पटेल यांच्याकडून मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या IAS, IPS त्याचबरोबर काही शासकीय कर्मचाऱ्यांकडून गुंतवणुकीच्या नावाखाली आणि प्रोजेक्टसाठी म्हणून कोट्यवधी रुपये जमा केल्याचा आरोप सुद्धा निश्चित पटेल यांनी केलेला होता। मात्र असा कोणताही प्रकार माझ्याकडून झाला नसल्याचं सुद्धा स्पष्टीकरण हे महेश पाटील यांनी दिलेलं आहे आणि हे सगळे आरोप जे आहेत ते बदनामीसाठी निश्चित पटेल करतायत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून जी काही चौकशी आता केली जाते आहे त्या चौकशीमधून येत्या काळात काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी महेश पाटील त्याचबरोबर पीएसआय स्वाती वरुटे, प्रसाद खैरनार आणि इतरांवरती हे गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत आणि IAS, IPS आणि त्याचबरोबर सेलिब्रिटी लोकांकडून एका प्रोजेक्टच्या नावाखाली कोट्यवधी रुपये जमा केल्याची सुद्धा ठीक नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर महेश पाटील यांची प्रतिक्रिया आलेली आहे, त्यांनी काय म्हटलंय पाहूयात। की असे कुठल्याही प्रकारची जबरदस्ती किंवा डांबून किंवा बंदुकीचा धाक दाखवून अशा कुठल्याही प्रकारची मारहाण, कुठल्याही प्रकारची धमकी किंवा त्यांचा मोबाईल असेल किंवा त्यांची गाडी असेल असं कुठल्याही प्रकारचं कृत्य माझ्याकडून झालेलं नाहीये। मागच्या काही दिवसांमध्ये समाज माध्यम, प्रसार माध्यम आणि प्रिंट मीडिया असतील किंवा सोशल मीडिया असेल त्याच्यामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्याच्यामध्ये निश्चित पटेल यांना एक इसम मारहाण करतोय असं आपल्याला निदर्शनास येत आहे। तर त्यावेळेला मी सांगू इच्छितो की अशा वेळेला कुठल्याही प्रकारच्या मारहाणीमध्ये माझा किंवा ज्या काही सदस्यांचा उल्लेख केलेला आम्ही तिथे उपस्थित नव्हतो असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। बोरिवलीमध्ये भाजप पदाधिकारी आणि ठाकरेंच्या सेनेचे शाखा प्रमुख भिडलेले आहेत। बोरिवलीमध्ये भाजप पदाधिकारी आणि ठाकरेंच्या सेनेचे शाखा प्रमुख भिडले। खणकरांना मारहाण झाल्याचा आरोप होतोय। सुभत माने पोलिसांच्या ताब्यात आहेत। खणकरांनी महिलेवर हात उचलला आरोप करत ठाकरेंची सेना आक्रमक झाली। रात्रभर दहिसर पोलीस ठाण्यामध्ये मानेंचे समर्थक बसून होते। वादाचं नेमकं कारण अस्पष्ट आहे। दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहे। प्रभाग क्रमांक 11 मधील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं म्हणत माने यांनी काल दुपारी व्हिडिओ बनवला होता। त्यामुळे हा सगळा प्रकार झाल्याची चर्चा ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये सुरू आहे।